हॅलो एव्हरीबडी, तुमचं आजच्या सेशनमध्ये मी स्वागत करतो. आज आपण आपला जो पूर्ण झालेला टॉपिक आहे दॅट इज ह्यूमन रिप्रोडक्शन. तर त्या ह्यूमन रिप्रोडक्शनमध्ये जितके काही एम-सी-क्यूज दिलेले आहेत, टास्क 1 पासून टास्क 7 पर्यंत, त्या व्यतिरिक्त 3 लेव्हल्स आणि 1 प्रिव्हियस इयर असे जितके काही एम-सी-क्यूज दिलेले आहेत, त्या एम-सी-क्यूजमध्ये तुम्हाला जे काही आलेले डाउट्स आहेत, त्या डाउट्सचं आपण आज डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया टास्क 1 पासून. टास्क 1 मध्ये जे काही डाउट तुम्ही मला या ठिकाणी दिलेले आहेत, त्यामध्ये एक आहे क्वेशन नंबर 5 आणि दुसरं आहे दॅट इज क्वेशन नंबर 6. क्वेशन नंबर 5 काय पाहूया? क्रिप्टॉर्गायडिझम इज द कंडिशन इन मॅन व्हेन. क्रिप्टॉर्गायडिझम आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. व्हॉट इज क्रिप्टॉर्गायडिझम? दॅट इज फेल्युअर ऑफ डिसेंड ऑफ टेस्टिस. ही टेस्टिस बिफोर म्हणजे बिफोर बर्थ आणि आफ्टर बर्थ काही दिवस हे जे आहे हे काय असते इंटू दी ॲब्डोमिनल रिजनमध्ये, सॉरी बिफोर बर्थ ॲब्डोमिनल रिजनमध्ये असते आणि नंतर इट विल बी कम इंटू दी स्क्रॉटल सॅक. हे नंतर स्क्रॉटल सॅकमध्ये येते नॉर्मली. परंतु जर येत नसेल तर त्या कंडिशनला आपण क्रिप्टॉर्गायडिझम म्हणतो आणि ह्या केसमध्ये काय होतं दॅट ह्युमन बीइंग विल बिकम दी इनफर्टाईल, दॅट इज स्टराईल. ओके, ऑप्शन काय झाले? देर आर 2 टेस्टिस इन इच स्क्रॉटम पॉसिबल नाही. टेस्टिस आर 2 टेस्टिस इन इच स्क्रॉटम नाही. टेस्टिस एनलार्ज इन दी स्क्रॉटम नाही. टेस्टिस डिजनरेट इन दी स्क्रॉटम. आता आपण यापैकी काय करू शकतो किंवा काय घेऊ शकतो? आता तिथं काय म्हटले? क्रिप्टॉर्गायडिझम म्हटले, दॅट इज डिसेंड ऑफ टेस्टिस असं म्हटले. तसं आन्सर कीचा विचार केला किंवा आन्सरचा विचार केला तर या कोणत्याही ऑप्शनमध्ये आन्सर या ठिकाणी दिलेलं नाही. मग ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने मी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे त्या पद्धतीने त्याचा आन्सर तुम्ही द्यायचा आहे. म्हणजे या क्वेश्चनमध्ये तुम्हाला तो ऑप्शन ॲड करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळे हा क्वेश्चन रॉंग आहे असं आपण समजूया आणि पुढे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे. व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 6. हेड ऑफ एपिडिडायमिस at the head of testis is called. हेड ऑफ एपिडिडायमिस, यू नो दॅट दिस इज टेस्टिस आणि या ठिकाणी असं तुमचं एपिडिडायमिस असतं. तर हा पार्ट हेड आहे. त्यानंतर हा पार्ट आहे त्याचं बॉडी आणि हा पार्ट आहे त्याचं. मग हे जे 3 रिझन मी तुम्हाला सांगितले प्रत्येकाला आपण नाव दिलेलं आहे. हेड इज अ कॅपोट, त्यानंतर बॉडी इज ए कॉर्पस अँड द टेल इज ए काउडा. ठीक आहे. तर या ठिकाणी हेड रिजन इज ए कापोट एपिडायमिस म्हणून आन्सर काय येईल? 6चा, दॅट इज सी आन्सर. ओके. सो दिस इज अबाउट द टास्क 1. आपण पुढे जाऊया दॅट इज टास्क 2 कडे. टास्क 2 मध्ये तुम्ही जे क्वेश्चन्स दिलेले आहेत दॅट इज क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 2. तर असे 2 क्वेश्चन टास्क 2 चे आहेत. त्यामध्ये आपण पाहूया क्वेश्चन नंबर 1, म्युलेरियन डक्ट. या डक्टचं मी डिस्कशन केलं होतं तुम्हाला. ही जी डक्ट आहे ही डक्ट ही फिटल कंडिशनमध्ये असते. ठीक आहे. फिटल कंडिशन म्हणजे एम्ब्रियॉनिक स्टेजला असते आणि त्यानंतर ह्या डक्टचं कन्व्हर्जन केलं जातं. मग ही जी काही डक्ट आहे ही डक्ट पुढे जाऊन काय फॉर्म करते? तर म्युलेरियन डक्ट इट इज इन फिमेल, हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. इट इज प्रेझेंट इन दी फिमेल. आता फिमेलमध्ये असल्या कारणाने मग तुम्ही काय करू शकता? आता स्पर्म डक्ट या ठिकाणून काढून टाकू शकता. आता स्पेसिफिकली फिमेल जर आपण जर घेत असू तर मग युरेथ्रा हा मेलमध्ये पण आहे आणि युरेटर मेलमध्ये पण आहे. म्हणजे हे दोन्ही गोष्टी मेलमध्ये पण आहेत. म्हणून आपण कॉमनसाठी हे वापरू शकत नाही. इथे फक्त ओव्हिडक्ट हा पार्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा दिलेला आहे. आन्सर आपण सरळ सरळ घेऊ शकतो दॅट इज ओव्हिडक्ट. क्वेश्चन नंबर 2, फिम्ब्रिएटेड फनेल इज. आपल्याला आपण बघितलेलं आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये जे काही ओव्हिडक्ट आहे किंवा आपण त्याला नाव दिलेलं आहे दॅट इज फॅलोपियन ट्यूब. तर फॅलोपियन ट्यूबचा एंड जो आहे तो फनेल शेप आहे. ठीक आहे. मग हा जो फनेल शेप आहे तो कोणता? मग समजा आपण हा डोम पार्ट घेतला, कोणता? युटेरसचा. त्यानंतर हा पार्ट घेतलेला आहे आपण इथं दॅट इज अन फॅलोपियन ट्यूब आणि हा पार्ट, दिस पार्ट इज अ फनेल शेप्ड पार्ट. इथे फिंगर लाईक स्ट्रक्चर्स आहेत. ठीक आहे.
मग हा जो पार्ट आहे, हा एक पार्ट झाला आणि हा एक पार्ट झाला. तर हा जो पार्ट मी जो तुम्हाला दाखवतो आहे, हा पार्ट टुवर्ड्स द युटेरस, इट इज अ डिस्टल पार्ट. हा काय झाला डिस्टल पार्ट. आणि हा जो पार्ट इट टुवर्ड्स द ओव्हरी दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रॉक्सिमल पार्ट. हा कोणता झालाय? प्रॉक्सिमल पार्ट. मग इट मीन्स दॅट इथं काय आहे? फिम्ब्रिएटेड फनेल इज ॲट प्रॉक्सिमल पार्ट. ठीक आहे. बाकीचे तिन्ही पार्ट याच्यातून काय होतील? कॅन्सल होऊन जातील. तर अशा पद्धतीने आपण ह्या टास्क 2 मध्ये फक्त 2च क्वेश्चन दिलेले होते. आपण पुढे जाऊया. दॅट इज टास्क 3 कडे. टास्क 3 मध्ये आपण 3 क्वेश्चन दिलेले आहेत. सॉरी, ओन्ली 2 क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 8 and question number 14. Now see the question number 8. Sperm's acrosome has. जास्त विचार करण्याची गरज नाही. आपण आधीच बघितलेलं आहे. अॅक्रोझोम हा कशापासून फॉर्म झालाय? गोल्गी कॉम्प्लेक्स पासून. आणि त्याचं काम काय आहे? सिक्रेशन ऑफ ए एन्झाइम व्हिच degenerate the hyaluronic acid layer of the corona radiata. बरोबर? मग कोणतं असेल त्याचं सिक्रेशन? दॅट इज ॲन हायलुरॉनिडेज सिक्रेशन. हायलुरॉनिडेज इथं कोणत्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे? इथे पहा सी ऑप्शन मध्ये दिलेलं आहे त्यांनी. म्हणून इथं आन्सर काय आहे? हायलुरॉनिडेज ऍसिड अँड प्रोॲक्रोसिन. प्रोॲक्रोसिन हे काय आहे? हे फॉर द पर्पज ऑफ पेनिट्रेशन ऑफ द ओव्हल लेयर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14 आहे. In human females, at the time of birth, there are 2 million ova. Okay. How many of them normally reach maturity? हे प्युबर्टी नंतर होतं. बरोबर? इन द कोर्स ऑफ नॉर्मल रिप्रोडक्टिव्ह लाईफ. आपण सरळ सरळ त्याची जी क्वांटिटी आहे ती आपण बघितलेली होती. तर किती? कंप्लीट रिप्रोडक्टिव्ह सायकल्स आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. आणि इट इज अबाउट 400. हे किती? सॉरी, 500. हे किती असेल? 500 असेल. त्यानंतर दॅट इज टास्क 6. सॉरी, टास्क 4. टास्क 4 मध्ये एकच क्वेश्चन आपण दिलेला आहे. दॅट इज क्वेश्चन नंबर 15. पहा, which one of the following event is correctly matched with the time period in a normal menstrual cycle? इथे टाइम पिरियड दिलेला आहे पहा प्रत्येक ऑप्शन मध्ये. 5th डे, 5 to 10 days, 11 to 18 days आणि 1 to 15 days. मग खालीलपैकी कोणते जे इव्हेंट्स आहेत ते त्या पिरियडला मॅच होतात? पाहूया. ऑप्शन ए आहे रिलीज ऑफ एग ॲट 15th डे. तुम्हाला माहित आहे एग रिलीज कधी होतो? 14th डेला. गेला हा ऑप्शन. त्यानंतर एंडोमेट्रियम रिजनरेट्स. आता एंडोमेट्रियम रिजनरेट्स फर्स्ट 4 to 5 डेज पर्यंत काय होतं? एंडोमेट्रियम मधून काय होतं? ब्लड बाहेर पडतं. तिथून पुढे मग नंतर प्रोलिफरेशन स्टेज सुरू होते. प्रोलिफरेशन स्टेज याच पिरियडमध्ये सुरू होते. म्हणजे 7th डे पासून 6th डे पासून प्रोलिफरेशन सुरू होतं. आणि 6 पासून पुढे मग इस्ट्रोजन काय करतं? तिथून पुढे त्या एंडोमेट्रियमला रिजनरेट करण्याचं काम करतं. बरोबर आहे? म्हणजे आता एंडोमेट्रियम रिजनरेटचं आपल्याला कंडिशन भेटलेली आहे. तरी सुद्धा आपण पुढे पाहूया. एंडोमेट्रियम सिक्रेट न्यूट्रिएंट फॉर इम्प्लांटेशन. एंडोमेट्रियम इम्प्लांटेशनसाठी न्यूट्रिएंट सिक्रेशन हे डे 14 नंतर करतो, म्हणजे ओव्हा रिलीज झाल्यानंतर. परंतु अजून वेळ आहे. कारण ऍक्च्युअली न्यूट्रिएंट फॉर इम्प्लांटेशन म्हटलंय. हे न्यूट्रिएंट फॉर इम्प्लांटेशन म्हणजे फर्टिलायझेशन नंतरची गोष्ट आहे. जेव्हा इम्प्लांटेशनसाठी त्या ठिकाणी एम्ब्रो येत असतो. म्हणजे तो 4th डेला आफ्टर फर्टिलायझेशन आहे. ते आफ्टर फर्टिलायझेशन 6 to 7th डेला आहे. म्हणजे ह्या कंडिशनमध्ये येणार नाही. आणि राईज इन म्हणजे हा ऑप्शनही गेला. राईज इन प्रोजेस्टेरॉन लेवल. प्रोजेस्टेरॉन लेवल 1 ते 15 मध्ये राईज होते. तर या ठिकाणी असं होत नाही. प्रोजेस्टेरॉन लेवल कधी राईज होणार आहे? तर प्रोजेस्टेरॉन लेवल जेव्हा कॉर्पस लुटियम फॉर्म होणार आहे. आणि कॉर्पस लुटियम कधी फॉर्म होतं? आफ्टर फर्टिलायझेशन म्हणजे 14th नंतर. हे 16, 17, 18 डेजच्या दरम्यान होते. त्याच्यामुळे हेही काय होईल तर क्रॉस जाईल. मग याचा आन्सर काय येईल? फक्त आपलं बी हा आन्सर आपल्याला या ठिकाणी घेता येईल. ठीक आहे. दिस इज अबाउट द टास्क 4. नाव टास्क 6. सॉरी, टास्क 5. टास्क 5 मध्ये 7, 9 आणि 11 हे क्वेश्चन्स आपण दिलेले आहेत.
त्यामध्ये पहिलं क्वेश्चन आपण पाहूया, क्वेश्चन नंबर 7. व्हॉट हेल्प्स इन द पेनिट्रेशन ऑफ एग बाय द स्पर्म? खालीलपैकी कोणतं एगच्या पेनिट्रेशनसाठी गरजेचं आहे, जे स्पर्म सिक्रीट करतं? मग फर्टिलायझिंग आणि अँटी फर्टिलायझिंग हे कधी आहे? पेनिट्रेशन नंतर आहे. कशासाठी? तर पॉलीस्पर्मी प्रिव्हेंट करण्यासाठी, बरोबर? मग हे दोन्ही या ठिकाणी गेले. राहिलं स्पर्म लायसिन आणि फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. फर्टिलायझेशन मेम्ब्रेन जो आहे, हा मेम्ब्रेन कधी फॉर्म केला जातो? तर फर्टिलायझेशन मेम्ब्रेन जो आहे, हा मेम्ब्रेन स्पर्म आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी काय केला जातो? फॉर्म केला जातो. म्हणजे फर्टिलायझर, अँटी फर्टिलायझर आणि फर्टिलायझेशन मेम्ब्रेन हे तिघांचं बरोबरीनं काम आहे. त्याच्यामुळे हाही ऑप्शन गेला. राहिला फक्त स्पर्म लायसिन, जो पेनिट्रेशनच्या कामी येतो. म्हणून आन्सर काय येईल? सी हा आन्सर या ठिकाणी येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 काय आहे? दी फर्टिलायझेशन The fertilization membrane during fertilization is synthesized by. फर्टिलायझेशनच्या वेळेस फर्टिलायझेशन मेम्ब्रेन कोण फॉर्म करतं? मग फर्टिलायझर, अँटी फर्टिलायझर काय करतं? कॉर्टिकल ग्रॅन्युल स्टिम्युलेट करतं. आणि हे कॉर्टिक्युलर ग्रॅन्युल्स काय करतात? एक स्पेसिफिक कंपाऊंड सिक्रेट करतात, ज्याला आपण म्युकोपॉलिसॅकराइड असं म्हणतो. आणि या म्युकोपॉलिसॅकराइड पासून त्या ठिकाणी एक लेयर तयार केला जातो, ज्यामुळे नंतर येणारे जे स्पर्म आहेत ते आतमध्ये एंटर होऊ शकत नाही. म्हणजे हा लेयर त्याला प्रिव्हेंट करण्याचं काम करतो. मग हे नॉट बाय मायटोकॉन्ड्रिया, नॉट बाय गोल्गी कॉम्प्लेक्स. ठीक आहे, दोन्ही नसल्या कारणानं ऑल ऑफ दी आपण घेऊ शकत नाही. मग आन्सर काय राहिलं? फक्त सी. मग 9चा आन्सर काय येईल या ठिकाणी? सी येईल. त्यानंतर 11 नंबरचं क्वेश्चन आहे. नॉर्मली दी नंबर ऑफ क्रोमोझोम इन दी न्यूक्लियाय ऑफ गॅमेट दॅट फ्यूज ॲट फर्टिलायझेशन आर. नॉर्मली दी नंबर ऑफ क्रोमोझोम इन दी न्यूक्लियाय ऑफ गॅमेट्स. गॅमेटच्या न्यूक्लियामध्ये दॅट फ्यूज ॲट फर्टिलायझेशन किती असतात? मग फर्टिलायझेशनच्या वेळेसही तेवढेच असतील, जेवढे बिफोर फर्टिलायझेशन होतं. म्हणजे काही फरक पडत नाही. हा गॅमेट आहे तुमचा आणि एन नंबर आहे. आणि ज्यावेळेस फर्टिलायझेशन होतोय, त्यावेळेस काय असणार आहे? ते एन नंबर. दॅट इज सिमिलर कंडिशन या ठिकाणी असेल. ठीक आहे. हे बाकीचे ऑप्शन्स याला मॅच होणार नाही. ठीक आहे. दीज आर ऑल द डाउट्स ऑफ टास्क 5. नाउ द डाउट ऑफ टास्क 6. टास्क 6 पोस्ट फर्टिलायझेशनल डेव्हलपमेंटच्या बेसिसवरती होतं, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 26 पासून याचे डाऊट सुरू होतात. 26, 27 and 32. Now question number 26. Amniotic fluid protect the fetus from. Amniotic fluid fetusला कशापासून वाचवतो? ठीक आहे. आता हा amnion आहे. या amnionच्या आतमध्ये हा fetus असतो. This is fetus आणि हा फ्लूइड आहे. तर आपण याचं फंक्शनिंग बघितलं नव्हतं. देअर इज लुब्रिकेशन देतो, त्यानंतर शॉक ॲब्सॉर्ब करण्यासाठी शॉक त्या फिटसला लागू देत नाही. आणखीन बरेचसे आपण फंक्शन बघितले होते, पण या व्यतिरिक्त अदर नव्हतं. आता नी जर्कचा काही संबंध येत नाही. ठीक आहे. एनसिस्टमेंट म्हणजे त्याच्यावरती एक सॅक लाईक स्ट्रक्चर फॉर्म होणे आणि त्याचं काम ह्या फ्लूइडचं नाही. आता आपल्याला एक पाहायचं आहे की दॅट इज अन डिजनरेशन. मग amniotic फ्लूइड पहा, जर इथे फ्लूइड नसेल तर फिटससाठी काय होईल? या ठिकाणी डेसिकेशन होईल. ध्यानात ठेवा, फिटससाठी या ठिकाणी डेसिकेशन होईल. डेसिकेशन जर झालं तर इन दॅट केस फिटस स्टार्ट ऑर द लेअर ऑफ फिटस स्टार्ट द डिजनरेशन. फिटसचा लेअर जो आहे तो डिजनरेशन करायला सुरुवात करेल. म्हणजे एक प्रकारे हा फ्लूइड काय करतोय? डिजनरेशन पासून वाचवण्याचं काम करतो. म्हणून ऑप्शन काय येईल? ए हा ऑप्शन येईल. 27 number question. Urinary bladder of the embryo is or which is the urinary bladder of child placed in the womb? काय प्रश्न आहे? The urinary bladder of the embryo is किंवा which is the urinary bladder of child placed in the womb? तुम्ही कोणते घेऊ शकता? इथे दोन ऑप्शन तुम्हाला म्हणजे दोन स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. मग आपण urinary bladder of child चा विचार करू. प्लेस इन दी वोम. वोम मध्ये
मग नेमकं त्या वोम मध्ये म्हणजेच युटेरस, वोम म्हणजेच काय, इट इज ए युटेरस. ओके. मग ह्या युटेरस मध्ये ते जे काही युरिनरी ब्लॅडर असेल ते कशाच्या फॉर्म मध्ये असेल किंवा कुठे असेल तो या ठिकाणी दिलंय. मग आता युरिनरी ब्लॅडर, ऍक्च्युअली युरिनरी ब्लॅडरचं काम एक्सक्रिशन आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की डेव्हलपमेंटल पिरियड मध्ये जो यॉर्क सॅक आहे तो नंतर खूपच जास्त प्रमाणामध्ये डिजेनरेट होतो आणि मग नंतर तो अलेंटॉइज मध्ये काय होतो, कन्वर्ट होतो. म्हणून याचा आन्सर काय असेल, बी हा आन्सर याचा या ठिकाणी असेल. ठीक आहे, म्हणजे 27 नंबरचा आन्सर काय असेल या ठिकाणी, बी असेल. Okay, next question is question number 32. Okay, question number 32 काय आहे, तुमच्या समोर दिसते the total number of fetal membrane, फिटस वरती असणारे मेम्ब्रेन, तर हे किती असतील टोटल. मग आपण बघितलेलं आहे अलेंटॉइस आहे, इट इज अलेंटॉइस. त्यानंतर अनदर वन इज amnion, then chorion. Okay, amnion, chorion, allantois and yolk sac. 4 layers are present. फिटल मेम्ब्रेन आपण म्हणतो, एम्ब्रियोनिक लेअर म्हटलं तर 3च आहे, पण फिटल लेअर 4, म्हणून आन्सर काय येईल, सी. ठीक आहे, सो दिस इज अबाउट doubts of task 6. Now we will be go to the level 1 questions. Many questions are there level 1. टास्क 7 मध्ये आपण कोणत्याही प्रकारचे क्वेश्चन दिलेले नाहीत. लेवल 1 मध्ये आपण दिलेले एमसीक्यूज, क्वेश्चन नंबर 7. You see the first question. There is question number 7, then question number 8, then question number 15. One by one पाहूया आपण याच्यामध्ये. Question number 7. In mammals, failure of testes to descend into the scrotum is known as. पहिल्याच क्वेश्चनला टास्कच्या वेळेस मी तुम्हाला याचा आन्सर दिले, आता डिस्कस करण्याची गरज नाही. दॅट इज क्रिप्टॉकायटिझम. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 आहे, दॅट इज common duct formed by union of vas difference. Common duct formed by union of vas difference and duct from seminal vesicle. बरोबर आहे, इथे हा युरेथ्रा आहे. बरोबर, ह्या युरेथ्रामध्ये एक डक्ट या ठिकाणी कनेक्ट होते, त्याच ठिकाणी वरून येणारा जो सेमिनल व्हेसिकल आहे त्याची पण डक्ट या ठिकाणी कनेक्ट होते. आता ही डक्ट जी आहे ती व्हासा डिफरन्शिया आहे, इथं आहे ते काय आहे, इजॅक्युलेटरी डक्ट आहे. मग इजॅक्युलेटरी डक्टला हा सेमिनल व्हेसिकलचा डक्ट सुद्धा काय होतोय, त्या ठिकाणी युनाइट होतोय, म्हणून इथं आन्सर काय येईल, इजॅक्युलेटरी डक्ट. इट इज ए कॉमन डक्ट. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 15. Question number 15. Sustentacular cells are found in. Sustentacular. Actually, sustentacular cell हे तुम्हाला थोडंसं त्याने काय केले तर कन्फ्यूज करून ठेवलेलं आहे. हे sustentacular cells हे आहेत सेल्स ऑफ टेस्टिस. काय असेल, सेल्स ऑफ टेस्टिस. हे ध्यानात ठेवा. याला तुम्ही कुठेतरी लिहून ठेवलं तरी चालेल, म्हणजे हा प्रश्न आल्यानंतर तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. ऑप्शनमध्ये या ठिकाणी टेस्टिस ऑफ मॅमल्स दिलेला आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे बाकीचं न पाहता आपण टेस्टिस ऑफ मॅमल्स हा आन्सर या ठिकाणी काय करूया, सिलेक्ट करूया. त्यानंतर अच्छा, टेस्टिस ऑफ अस्कॅरिस देर इज ॲब्सेन्स ऑफ सस्टेंटॅक्युलर सेल्स. ध्यानात ठेवा, पॅन्क्रियाज आणि ओव्हरीचा काहीही संबंध येत नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16. Bundles of erectile tissue in penis are. Bundles of erectile tissue in penis. You already know that the specialized tissue which are responsible for erection of penis are corpora cavernosa and corpus spongiosum. Correct? So there are two
टिश्यूज, 2 टाइप ऑफ टिश्यूज. ऑप्शनमध्ये तुम्हाला बोथ हा ऑप्शन दिलेला आहे, म्हणून याचा आन्सर काय येईल? तिसरा नंबरचा आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 26. आणि 28. Question number 26. What happens after vasectomy? It is related to the contraception. हे कशाशी रिलेटेड आहे? कॉन्ट्रासेप्शनशी. म्हणजे आपण आता नवीन चॅप्टर सुरू करत आहोत, दॅट इज रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये आपल्याला कॉन्ट्रासेप्शनची परमनंट मेथड पाहिजे. परमनंट मेथड, ठीक आहे, दॅट इज अँड व्हॅसेक्टोमी. आपण ही त्यावेळेस पाहूया आणि त्यावेळेस तुम्हाला याचा आन्सरही क्लिअर होईल. म्हणजे जास्त काही नाही. व्हॅसेक्टोमी, व्हॅसेक्टोमी. तर व्हॅसेक्टोमी इट इज रिलेटेड टू दी व्हासा डिफरन्शिया. व्हासा डिफरन्शिया काय करतो? टेस्टिस मधून स्पर्म हे युरेथ्राकडे आणण्यासाठी मदत करतो. बरोबर आहे? इकडे युरेथ्रा आहे. म्हणजे ही व्हासा डिफरन्शिया, इट इज अ टेस्टिस, इट इज अ व्हासा डिफरन्शिया अँड इट इज अ युरेथ्रा. हे मदत करतो. पण तुम्ही काय केलं? याला इथे कट केला. व्हॅसेक्टोमी, कट करणे, सर्जिकल मेथड आहे कट करण्याची. पण काय होईल? स्पर्म इथून पुढे जाणार नाही. याचा अर्थ स्पर्म जो आहे तो काय होईल? युरेथ्रापर्यंत पोहोचणार नाही. मग इथे राहिल्यानंतर म्हणजे ह्या व्हासा डिफरन्समध्ये राहिल्यानंतर हे काही काळ राहतील आणि आपल्याला माहिती आहे एकदा की इजॅक्युलेशन झालं तर स्पर्मची लाईफ फक्त 24 आवर्स असते. 24 आवर्स टू 48 आवर्स. याचा अर्थ आफ्टर दॅट इट विल बी डिजनरेट. त्यानंतर डिजनरेट होईल किंवा डिसअपिअर्ड होईल. म्हणून याचा आन्सर काय होईल? 4. स्पर्म ग्रॅज्युअली डिसअपिअर्स. दॅट इज क्वेश्चन नंबर 26. त्यानंतर क्वेश्चन नंबर 28 आहे. टेम्परेचर ऑफ स्क्रॉटम ॲज कम्पेअर टू ॲब्डोमिनल कॅव्हिटी इज लेस बाय. सिंपल आहे. तसंही स्क्रॉटमचं काम काय आहे? टेम्परेचर कमी ठेवणे आहे. कशासाठी? फॉर दी पर्पज ऑफ फंक्शनिंग ऑफ दी टेस्टिस. आणि हे किती असतं? हार्डली दॅट इज 2 to 3 डिग्री सेल्सिअस, 1 to 3 डिग्री सेल्सिअस. मग या ठिकाणी आपण 1 तर घेऊ शकत नाही. मग इथं 3 डिग्री सेल्सिअस ऑलरेडी दिलेल्या ऑप्शनमध्ये, म्हणून आन्सर काय करावं लागेल? आपल्याला 3 सिलेक्ट करावं लागेल. पण हा जर ऑप्शनमध्ये 3 दिलेलं नसेल तर तुम्हाला 1 सिलेक्ट करावं लागेल. ध्यानात ठेवा. कारण ऍक्च्युअली काही बुक्समध्ये 1 to 2 डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे. म्हणजे स्लाइट डिफरन्स आहे दोघांमध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे आन्सर तुम्हाला काय करावं लागेल? जर 3 डिग्री सेल्सिअस दिलेलं नसेल तर तुम्हाला 1 डिग्री सेल्सिअस आन्सर सिलेक्ट करावं लागेल. 1 किंवा 2. नाउ क्वेश्चन नंबर 35. सी हिअर क्वेश्चन नंबर 35. सर्कमसिजन. मी लेक्चरमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं. सर्कमसिजन, देयर इज 4 स्किन ऑन दी पेनिस. पेनिसच्या वरती एक 4 स्किन असते. ठीक आहे. दॅट 4 स्किन विल बी रिमूव्ड. इथून काय केलं जाते? ती 4 स्किन रिमूव्ह केली जाते. सर्जिकल रिमूव्हल आहे. सर्जिकली रिमूव्हल. ओके. दॅट सर्जिकली रिमूव्हल ऑफ द 4 स्किन which is present to the upper side of the penis, that is called as circumcision. ही त्याची डेफिनेशन आहे. मग इथं त्यापैकी कोणते तर पहा. 4 स्किनलाच आपण प्रिप्यूस पण म्हणतो किंवा मोबाईल स्किन पण म्हणतो. मग कटिंग दी ग्लॅंड पेनिस येणार नाही. रिमूव्हल ऑफ होल स्किन ऑफ द पेनिस हे येणार नाही कारण फक्त वरतीला आहे. मग रिमूव्हल ऑफ मुव्हेबल स्किन दॅट इज प्रिप्यूज ऑफ द ग्लॅंड पेनिस, दॅट इज ए करेक्ट आन्सर. रिडक्शन ऑफ दी बॉडी पार्ट ऑफ पेनिस हे या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 41. What it says? Sperm and ova are ectodermal in origin. आपण याला पाहिलेलं आहे. स्पर्म आणि ओवा काय आहे? एक्टोडर्मल इन ओरिजिन, एक्टोडर्मल नाही. ठीक आहे. मेसोडर्मल इन ओरिजिन. ऍक्च्युली स्पर्म आणि ओवा कोण सिक्रेट करतं त्यावरती डिपेंड आहे. स्पर्म आणि ओवा हे गोनॅड्स फॉर्म करतात आणि गोनॅड्स काय आहेत? गोनॅड्स आर मेसोडर्मल इन ओरिजिन. गोनॅड कसे आहेत? मेसोडर्मल इन ओरिजिन आहे. मग त्या बेसवरती स्पर्म आणि ओवा सुद्धा काय असेल? मेसोडर्मल इन ओरिजिन असेल. ठीक आहे. देन नाउ क्वेश्चन नंबर 50. मेसोव्हॅरियम इज पर्शनियल कव्हरिंग. ऍक्च्युली पर्शनियल नाही, हे पेरिटोनियल आहे. लिहून घ्या. इट इज अ पेरिटोनियल कव्हरिंग. पण कशाची आहे? आता मेसोव्हॅरियम
आपण बघितलेलं आहे मेसोव्हॅरियम ही ओव्हरीसाठी असते. ओव्हरी या पद्धतीने इकडे युटेरसला कनेक्टेड आहे आणि या ठिकाणी एक कव्हरिंग इथून गेलेली आहे. तर विच कव्हर्स दी ओव्हरी, म्हणून आन्सर काय येईल फर्स्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 57. जर्म हिल इज प्रेझेंट. ऍक्च्युअली लेक्चर जर चांगल्या बारकाईने जर लक्ष दिलं असतं आणि त्याचे नोट्स काढले असते तुम्हाला आन्सर इथूनच भेटून गेलेले असते. जर्म हिल इज प्रेझेंट इन, कोणत्या ठिकाणी जर्म हिल प्रेझेंट असतात. मग तुम्ही इथं हा ग्राफियन फॉलिकल बघितलाय, हे सगळे ग्रॅन्युलोसा सेलचे लेअर तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ठीक आहे, या ठिकाणी क्युमुलस ओफोरस दिसतंय आणि इथं हा तुमचा काय असेल ओवम असेल. ठीक आहे, मग इथं क्युमुलस ओफोरसच्या या ठिकाणी ग्रॅन्युलोसाचा जो लेअर तयार झालाय, जो खालच्या ग्रॅन्युलोसा लेअरला कनेक्टेड आहे, तर त्याला आपण म्हणतो जर्म हिल. इट इज कॉल्ड एज अ जर्म हिल. मग कुठे आहे, हे ओवमला कनेक्ट करण्यासाठी आहे, म्हणून स्पर्म तर इथे येणार नाही. ऑल ऑफ दिस त्याच्यामुळे चालला गेला. ग्राफियन फॉलिकल तर आहे, परंतु इट इज फॉर दी ओवम. आपण डायरेक्ट घेऊ शकतो ग्राफियन फॉलिकल, परंतु ग्राफियन फॉलिकलच्या आधीही सेकंडरी फॉलिकलमध्ये तो प्रेझेंट असतो, म्हणून तुम्हाला आन्सर घ्यावा लागेल ओवम. त्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर 68. स्पेस बिटवीन अक्रोझोम अँड न्यूक्लियस. आता हे तुम्हाला हा स्पर्मचा हेड आहे, या ठिकाणी न्यूक्लियस आहे आणि इथे हा अक्रोझोम आहे. हा अक्रोझोम आहे, तर तुम्हाला ही स्पेस विचारलेली आहे. स्पेस बिटवीन अक्रोझोम अँड न्यूक्लियस इज कॉल्ड. त्या स्पेसला आपण काय म्हणतो, सरळ सरळ ध्यानात ठेवा, दॅट इज परफोरेशन. दॅट स्पेस इज अँड परफोरेशन. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 70. अक्रोझोम अँड इट्स मेम्ब्रेन इज कॉल्ड. अक्रोझोम आणि त्याचा मेम्ब्रेन या दोघांना काय म्हटलं जातं. आपण ऑलरेडी बघितलं होतं या ठिकाणी असलेला मेम्ब्रेन, दॅट इज कॉल्ड ॲज गॅली कॅपिटिस. हा लेक्चर तुम्ही परत एकदा पहा, तुम्हाला या ठिकाणी सगळे आन्सर भेटून जातील. जर्मिनल वेसिकल तर या ठिकाणी नाहीये, पण मॅनशिट आणि नेबेनकन ह्या दोन गोष्टी त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत. पुढे क्वेश्चन नंबर 76. Thin cytoplasmic layer is present in the middle part of sperm. It's called. Thin cytoplasmic layer is present in the middle part. मग हा आहे मॅनशिप. तिन्ही क्वेश्चन मध्ये पूर्ण स्पर्म क्लिअर होऊन जाते. हे फक्त नाव आहे, तुम्हाला ते त्या ठिकाणी काय करायचंय, ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 88. Stored food of oocyte is. oocyteचं स्टोर्ड फूड कोणतं आहे हे त्यांनी त्या ठिकाणी विचारलेलं आहे. आता oocyte आहे आणि oocyte मध्ये तसं ओवामध्ये स्टोर फूड हा यॉकच्या फॉर्म मध्ये असतं, परंतु ह्युमन ओव्हा मध्ये यॉक खूप कमी प्रमाणामध्ये असतं. तरी सुद्धा त्या ठिकाणी स्टोर फूड हा यॉकच्याच फॉर्म मध्ये असतो, म्हणून सुद्धा याचा आन्सर काय येईल यॉक. कॉर्टिकल ग्रॅन्युलचा संबंध येत नाही, तो फर्टिलायझेशन मेम्ब्रेन फॉर्म करण्यासाठी आहे. सायटोप्लाझम इज नॉट ए स्टोर्ड फूड आणि न्यूक्लियस इज ऑल्सो नॉट ए स्टोर्ड फूड. तुम्हाला डायरेक्ट त्याचं नाव या ठिकाणी विचारलेलं आहे. Then after this, the next question is question number 90. क्लिडॉइक एग हा प्रकार आपण टाइप्स ऑफ एग मध्ये बघितलेला होता. क्लिडॉइक एग ज्याला शेल असतं, क्लिडॉइक एग ज्याला शेल असतं, तसं बर्ड्सच्या एअरला पण शेल असतं, रेप्टाईलला सुद्धा शेल असतं आणि इन्सेक्टच्या एगला सुद्धा शेल असतं. म्हणून काय करावं लागेल तुम्हाला आन्सर फोर्थ घ्यावं लागेल, ऑल ऑफ दीज. त्यानंतर क्वेश्चन नंबर 116. The process of releasing the ripe female gamete म्हणजे सेकंडरी oocyte आपण त्याला म्हणूया फ्रॉम ओव्हरी इज कॉल्ड एज. दॅट इज सिम्पलचं आन्सर आहे त्याचं,
खूप जास्त विचार करण्याची गरजच नाहीये कारण रिलीजिंग दी राईपमुळे कन्फ्युजन झालंय. राईप हा कन्फ्युजन फॉर्म करतो. बट ॲक्चुअली राईप म्हणजे काय, की अजून कंप्लीटली फॉर्म झालेला नाही. म्हणजे तो सेकंडरी oocyte असतो. राईपला तुम्ही सेकंडरी oocyte म्हटलं तरी चालेल. राईप फिमेल गॅमेट फ्रॉम दी ओव्हरी इज कॉल्ड आणि ओव्हरीमधून फिमेल गॅमेटच बाहेर पडतं. बाकी पार्च्युरेशन, फर्टिलायझेशन आणि इम्प्लांटेशन हे फर्टिलायझेशन नंतरचे प्रोसेसेस आहेत. आन्सर काय असेल मग या ठिकाणी? ओव्हुलेशन हा आन्सर या ठिकाणी